अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय बीड या ठिकाणी सफाई कामगार पदासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच या जाहिरातीसाठी तुम्हाला जो अर्ज करावा लागणार आहे तो पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर हा अर्ज पूर्ण नमुन्यासहित तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा पूर्ण जाहिरातीमध्ये ऑफिशियल नमुना अर्ज तुम्हाला मिळेल. तसंच इंडियन डेफ जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल्सवर सुद्धा तुम्हाला पूर्णपणे नमुना पाहायला मिळेल. तसेच आता ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात कोणत्या पदासाठी आहे तर मित्रांनो, सफाईगार या पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि जे उमेदवार इच्छुक असणार आहेत त्या उमेदवारांनी काय करायचं पहा, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह नमुन्यानुसार 10/8 म्हणजे 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचेल अशा पद्धतीनं फक्त आणि फक्त स्पीड पोस्टाने तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज पाठवत असताना तुम्हाला तिथं जाऊन अर्ज द्यायचा नाही, कारण स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बाय हँड स्वीकारले जाणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फिल करायचं आहे. फिल करत असताना तुम्हाला काय करायचं पहा, जो तुमचा लिफाफा आहे त्या लिफाफ्यावर तुम्हाला सफाईगार पदासाठी अर्ज असं स्पष्टपणे हेडिंग द्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म पाठवायचा आहे. मध्ये पात्रतेचा विचार केला तर भारताचा नागरिक पाहिजे. शैक्षणिक अर्हता काय आहे पहा, केवळ तुम्ही 7वी पास असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असल्या कोणत्याही प्रकारचं कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीला शौचालय, स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असेल तर अशा व्यक्तीला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. वयोमर्यादा दिलेली आहे पाहू शकता. तसेच पात्र उमेदवारांसाठी काही अटी वगैरे दिलेल्या आहेत. उमेदवाराचे चरित्र आणि वर्तणूक चांगली असली पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे पूर्ण पॉइंट सहित पात्र उमेदवारांसाठी अटी, संपूर्ण अटी तुम्ही वाचून घ्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो शुल्क लागणार आहे तो शुल्क तुम्हाला 500 रुपये भरावा लागणार आहे. आता हे डिमांड ड्राफ्ट द्वारे त्यांनी म्हटलेलं आहे. तर डिमांड ड्राफ्ट कशा पद्धतीने काढायचं हा व्हिडिओ देखील आपण बनवलेला आहे. प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. ते पूर्णपणे त्यांची निवड प्रक्रिया दिलेली आहे. प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे तुमची 30 गुणांची, शारीरिक क्षमता होणार आहे 10 आणि वैयक्तिक मुलाखत 10. अशा पद्धतीनं पूर्ण तुमचं पॅटर्न 50 मार्काचं आहे आणि पात्रतेचं आहे पात्र गुण 25. अशा पद्धतीने पूर्ण परीक्षा पॅटर्न असणार आहे. महत्वाचा पॉइंट पाहूया. इथं काय म्हटलेले पहा, सफाईगार पदासाठी इयत्ता 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. म्हणजे 7वीचं मार्कशीट तुमच्याजवळ असणं अत्यंत कंपल्सरी आहे. म्हणजे काय मस्टच आहे. तर पूर्ण हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. यामध्ये तुम्ही संपूर्ण लिस्ट पाहू शकता. ही पूर्ण जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनल्सवर पाठवलेली आहे. आता आपण पाहूया यामध्ये अर्जाचा नमुना कशा पद्धतीचा आहे. तर पाहू शकता हा तुमचा पूर्णपणे अर्जाचा नमुना. यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला फिल करायचे. ज्या पद्धतीने लाईन टू लाईन त्यांनी दिलेलं आहे त्याच पद्धतीने लाईन टू लाईन पूर्ण तुम्हाला पूर्ण माहिती यामध्ये फिल करून A4 चा लिफाफा घेऊन तुम्हाला काय करायचं, डॉक्युमेंट सहित पूर्णपणे अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे, ते पण ऑफलाईन पद्धतीने. आता पाहूया मित्रांनो यामध्ये नेमक्या जागा आहेत किती. तर यामध्ये पाहू शकता सफाईगार पदासाठी एकूण 2 पदे आहेत रिक्त. पुढील 2 वर्षामध्ये रिक्त होणारे पदे असणारे 3. म्हणजेच निवड यादी टोटल असेल मित्रांनो 5 ची आणि प्रतीक्षा यादी असणारे 3 ची. आणि जो पेमेंटचा जर विषय आला इथं तर पाहू शकता 15,000 ते 47,600च्या रेंज मध्ये असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पदोन्नती कोणत्याही प्रकारची असणार नाही. सफाईगार पदासाठी जर तुम्ही जॉईन झाला तर सफाईगारच राहणार. यामध्ये कोणत्याही प्रकारची पदोन्नती होण्याची शाश्वती नाही. अजून तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तसेच आपला मोबाईल नंबर देखील दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर, त्यावर तुम्ही मेसेज देखील करू शकता. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला देखील सबस्क्राईब करा.